आपण काल ध्यानबिंदू उपनिषद संपवलंय आणि आज आपल्याला शांडिल्य उपनिषद सुरू करायचं आहे. शांडिल्य उपनिषद सुद्धा ध्यानबिंदू प्रमाणेच भरपूर मोठं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पटापट संपवावं लागेल आणि कारण ह्याला दोघांना मिळून क्वेश्चन अल्टरनेटिव्ह असतात मॅक्झिमम वेळा. या उपनिषदाला तो उपनिषद असा क्वेश्चन येतात. तर त्यामुळे कुठला तरी एक जो मी काल विषय मांडला होता की क्वेश्चन बघताना कसं बघा की तुम्हाला विस्तृत जास्ती लिहिण्याच्या ऐवजी जर पॉइंट टू पॉइंट लिहिणारा क्वेश्चन असेल तर तो आपल्याला निवडायचा आहे. त्यामुळे आपल्याला ह्याच्यात चॉईस असू शकतो दोन्ही उपनिषदांमध्ये. शांडल्य उपनिषदाचा सुरुवातीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तर अगदी दश नियम म्हणजे यम दश नियम हे सगळं आहे. अष्टांग योग व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर हठयोगाचं पण वर्णन केलेलं आहे म्हटलं त्याप्रमाणे. आणि या उपनिषदाचं वैशिष्ट्य असं आहे की जो आपल्या योग दर्शनामध्ये विभूतिपाद जो आहे त्याची पूर्वरूप या शांडिल्य उपनिषदामध्ये मिळतं. सिद्धी प्राप्त करण्यासाठी जे तिकडे सांगितलेलं आहे ते इकडे पण सांगितलेलं आहे. त्याची सुरुवात इथून आपल्याला आढळते. म्हणून हे उपनिषद आपल्याला अभ्यासाला ठेवलेलं आहे. तर आपण सुरुवातीपासून बघूया. हे जे उपनिषद आहे हे अथर्व वेदाशी निगडित उपनिषद आहे. सुरुवातीला जेव्हा आपण लिहितो की कुठल्या वेदाशी निगडित आहे या पद्धतीत आपल्याला लिहावं लागतं. प्रस्तावनेमध्ये कुठल्याही प्रश्नाच्या लॉंग आन्सर क्वेश्चन आला तर आपण लिहितो. अथर्व वेदाशी संबंधित हे उपनिषद आहे आणि याच्यामध्ये याला दुसरं नाव आहे शांडिल्य विद्या. मोठा क्वेश्चन पण येऊ शकतो. शांडिल्य विद्येमध्ये काय काय सांगितलेले आहे किंवा शांडिल्य विद्याचे तुमच्या शब्दात वर्णन करा. मोठा क्वेश्चन का तर फक्त शांडिल्य विद्या हे असेल म्हणून. मी समोर माझ्या पीसी आहे आणि समोर पीसी वर मी चालू ठेवलंय आणि त्याच्याबरोबर आपण शिकत जाऊया. त्यामुळे माझी नजर कदाचित समोर दिसेल तुम्हाला थोड्या वेळापुरती, तेवढंच होईल. तर सुरुवात करूया या उपनिषदाला. हे उपनिषद कुठल्याशी निगडित आहे आता सांगितलं त्याप्रमाणे कुठल्या वेदाशी? अथर्व वेदाशी आहे. आणि कोणामधला संवाद आहे तर शांडिल्य ऋषी आणि अथर्व ऋषी यांचा संवाद आहे. आणि संवाद म्हणजे कसं आहे तर सुरुवातीला शांडिल्य मुनींनी अथर्वांना प्रश्न विचारलेला आहे की जो कल्याणकारी असा जो अष्टांग आहे योग तो मला तुम्ही सांगा असं सांगितलंय. आणि त्याच्यानंतर मग पुढे उपनिषदाची सुरुवात आहे. आत्मज्ञानाचा किंवा ब्रह्मज्ञानाचा उपाय अष्टांग योगाविषयी पहिल्यांदा त्यांनी शांडिल्य महर्षींनी आचार्य अथर्वांना विचारलं. आणि मग त्यांनी विस्तारानं सांगा की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही 8 अंगे आहेत. त्याच्यात कसे म्हणजे त्याचं विस्तृत वर्णन तुम्ही करा असं त्यांनी त्यांना सांगितलं. त्याच्यावर त्यांनी त्यामध्ये यमाचे 10 प्रकार असून नियमही तेवढेच आहेत म्हणजेच 10 आहेत. प्राणायाम 3 प्रकारचा आहे आणि प्रत्याहार आणि धारणा प्रत्येकी 5 प्रकारच्या आहेत. ध्यान 2 प्रकारचे आहे आणि समाधी केवळ एकच आहे. आकडे लिहून घेणार तर घ्या. यमाचे 10 प्रकार, नियमाचे 10 प्रकार, प्राणायाम 3 प्रकार, प्रत्याहार आणि धारणा प्रत्येकी 5 प्रकार आणि ध्यान 2 प्रकार, समाधी एकच प्रकार. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की पतंजली प्रमाणेच 8 अंग सांगितली, परंतु त्यांचा जो विस्तृत विवेचन आहे त्याच्यामध्ये हठयोगाचा सगळीकडे उल्लेख येतो. म्हणजे आसनं म्हणा किंवा प्राणायामाचे प्रकार म्हणा, ह्याच्यामध्ये हठयोगाप्रमाणे किंवा हठप्रदीपिकेप्रमाणे ह्याच्यामध्ये
त्यांचंही वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे कदाचित उपनिषद हे थोडं विस्तृत स्वरूपात लिहिलं गेलेलं आहे असं आपण म्हणूया. सर एक अंग राहिलं यातलं, कोणतं आसन राहिलं असावं बहुतेक. नाही, शेवटचं नाही. प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, समाधी सगळं घेतलं. समाधी समाधी एकच सांगितलं ना. हो, यम, समाधी नियम, एकच आसन, आहे. प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. बरं सॉरी. एक एक बघत जाऊया, काय प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. यमाचे 10 प्रकार सांगितलेले आहेत. कुठले कुठले आहेत? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, आर्जव, क्षमा, धृती, मिताहार आणि शौच. हठयोगासारखे सगळे. हठयोगासारखेच, बरोबर. तत्र अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, आर्जव, क्षमा, धृती, मिताहार, शौचानि इति यमादश. तत्र अहिंसा नाम मनोवाक् काय कर्मभिः सर्वभूतेषु सर्वदा क्लेशजननम. बघूया. मनाने, वाणीने, शरीराने आणि कर्माने कोणत्याही प्राणाला कधीही क्लेश न पोचवणे म्हणजे अहिंसा होय. किती कुठल्या कुठल्या गोष्टीने? मनाने, वाणीने, बोलण्यानं कोणाला त्रास द्यायचा नाही, मनाने त्रास द्यायचा नाही, म्हणजे मानसिक छळ करायचा नाही थोडक्यात सासूने सुनेचा वगैरे. मनाने, वाणीने, पुढे काय? शरीराने, म्हणजे कोणाला मारायचं नाही. हा काया वाचा मनसा असं 3. हा, तीनही झालं. आणि कर्माने, म्हणजे आपल्या कर्म अशी असावीत की जी दुसऱ्याला त्रासदायक नसावी. डीजे लावला आणि गावाला त्रास देऊ नये, म्हणजे ज्या तुमच्यापैकी एकानं जर जास्ती अभ्यास केला तर दुसऱ्याला त्रास होईल असं कर्म करू नये, असं त्याचा अर्थ असू शकतो. तर आपल्या कर्माने आपण दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढं बघायचं. असं हे 4 प्रकार त्यांनी सांगितले, ते लक्षात ठेवायचं. दुसऱ्याला त्रास होऊ नये असा विचार करायचा. कल्याणदायी. हा, पुढे पुढे काय आहे? सत्यम नाम मनोवाक् काय कर्मभी अभिभूत हित यथार्थ अभिभाषणम. म्हणजे काय? मनाने, वाणीने, शरीराने, कार्याने, म्हणजे 4 परत तेच आले, सर्व प्राणीमित्रांशी कल्याणदायी व यथार्थ संभाषण करणे, व्यवहार करणे म्हणजे सत्य होय. त्याच्या पुढचं अस्तेय. अस्तेय म्हणजे काय अर्थ आहे? चोरी न करणे. चोरी चोरी न न करणे. करणं. बरोबर. मनाने, वाणीने, शरीराने व कर्माने दुसऱ्याच्या धनाची स्पृहा न बाळगणे म्हणजे अस्तेय होय. म्हणजे नुसतेच पैसे पळवले असंच नाही, दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करणे. वाणीने सुद्धा, शरीराने म्हणजे ऍक्च्युअल चोरी करणे, आणि कर्माने म्हणजे कुठल्या तरी चेकवर सही केली दुसऱ्याचीच, तिसऱ्याची, अशा पद्धतीत कर्माने सुद्धा चोरी करायची नाही. पुढे ब्रह्मचर्य. सर्व परिस्थितीमध्ये मनाने, वाणीने, शरीराने, कर्माने मैथून त्याग करणे म्हणजे ब्रह्मचर्य होय. सर्व प्रकारच्या प्राणीमात्रावर नेहमी अनुग्रह करणे म्हणजे दया होय. सर्व परिस्थितीमध्ये मनाने, वाणीने, शरीराने आणि कर्माने मैथून त्याग करणे म्हणजे ब्रह्मचर्य होय. ब्रह्मचर्याचा अर्थ हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा लिहिलेला सापडेल. इथे जो सांगितलाय तो अशा पद्धतीत आहे. सर्व प्रकारच्या प्राणीमात्रावर नेहमी अनुग्रह करणे म्हणजे दया होय. ईश्वराचं स्वरूप असं सांगितलेलं आहे व्यासभाष्यामध्ये. त्याचं काम आहे काय? अनुग्रह करणे सदा. तिसरं तत्व आहे योगदर्शनातलं. दया म्हणजे अनुग्रह करणे. विहित कर्मामध्ये वा अविहित कर्मामध्ये प्रवृत्त वा निवृत्त असणाऱ्या सर्व लोकांमध्ये मनाने, वाणीने, शरीराने व कर्माने नेहमी एकरूपत्वाची किंवा समानतेची भावना ठेवणे म्हणजे आर्जव होय.
आपण जर एखाद्या व्यक्तीला आपल्यापेक्षा खालचा मानतोय, म्हणजे मी आता डॉक्टर आहे, तर माझ्या हाताखाली असणारा माणूस कोण आहे? तर शिपाई आहे. ही सिस्टीमच आहे, की सरकारीमध्ये जर बघितलात कुठल्याही ऑफिसमध्ये गेलात तर कसं असणार? एक असणार अधीक्षक, त्याच्या हाताखाली असणार ते कर्मचारी, काहीतरी नाव असणार त्यांचं. मग त्यांच्या हाताखाली लिपिक असणार, त्यांच्या हाताखाली अजून कोण असणार? तर सगळ्यात शेवटच्या थराचा म्हणजे शिपाई, बरोबर? मग तो शिपाई आहे 50 वर्षाचा आणि मी अगदी नवीन जॉइन झालो. पण मी होताना जॉइन कसा झालो? ऑफिसचा बॉस, MS म्हणून. मग त्याला लगेच इकडे ये. ही भावना कुठून निर्माण होते? तर अहमपणा आपल्यामधला दाखवायची वृत्ती तयार होते, की दुसऱ्याला कमी दाखवणे. ही जी भावना आहे ती सोडून देणे, त्याचा त्याग करणे, त्याच्याबरोबर समानतेची, एकरूपतेची भावना आपल्यामध्ये ठेवायची आहे. आता हे करत असताना आपण आपल्याला त्रास देऊ का? कधी? आपल्याला त्रास होण्यासाठी आपण कधी, नाही आज मला त्रास झाला पाहिजे म्हणून आज मी काय असं कर्म करणार की मला त्रास झाला पाहिजे, असा कोणी संकल्प कधी केलेला बघितलाय का? असं कधीच होत नाही. म्हणजे दुसऱ्याच्या बाबतीत पण आपण असाच आपला भाव असला पाहिजे. या हेतूने जेव्हा आपण सर्वांना एकरूपतेची समान ट्रीटमेंट देण्याची आपल्यामध्ये बाजू विकसित करू, तेव्हा हे आर्जव म्हणजे काय ही गोष्ट लक्षात येते. म्हणजे काय? उदाहरणार्थ मी आता त्याला शिपायाचं काम काय आहे हे मला माहिती असेल, पण मला सांगताना त्याला कसं सांगितलं पाहिजे, की "अरे बाबा जरा ते साफ करायचं होतं, जरा करून घेशील." रिस्पेक्टफुली किंवा त्याला काय असेल ते अ, सौम्य शब्दात सांगणं हे आपलं काम आहे. तर हे झालं फक्त वाचेचं. अजून काय मनाने कसं असेल त्याच्याशी वागणूक. म्हणजे त्याला जर कुठलं दुखलं-खुपलं असेल, तर आपण त्याच्याकडे लक्ष देतोय का? जसं आपण आपल्या वरिष्ठांकडे जाऊन विचारू लगेच, "सर तुम्हाला पाणी पाहिजे का?" असे म्हणणारे लोक अनेक असतात. परंतु खालचा माणूस जो दिवसभर काम करतोय त्याला कोण जाऊन विचारत नाही, की "तुला पाणी पाहिजे की नको आहे?" तो काम करतच असतो. दिवसभर झाडू मारणे, पोछा मारणे चालूच असतं. परंतु त्याला बाबा त्यानं 2 तास झाले तो काम करतोय, त्याला पाणी विचारावं, ही भावना आपल्यामध्ये निर्माण करावी. अशी समानतेची, मी जर तिथे काम करत असलो तर माझी काय अवस्था होईल? त्याप्रमाणे ह्याची काय अवस्था झाली असेल? या पद्धतीनं आपलं त्याच्याशी वर्तणूक असली पाहिजे. त्याला म्हटलं आर्जव. वरिष्ठांची पण तशीच असली पाहिजे, कनिष्ठांची पण तशीच असली पाहिजे. या हिशोबाने आर्जव हा एक गुण आहे, जो आपल्यामध्ये आपण रुजवला पाहिजे. पुढचं, क्षमा. प्रिय असलेला किंवा अप्रिय असलेल्या कडूनही अपमान मिळो वा मान मिळो, ते सहन करण्याची क्षमता म्हणजे क्षमा. बरोबर? हा एकदम सिंपल अर्थ आहे. याचा काही फार डिटेल करायला हवं असं वाटत नाही. अजूनही ठीक आहे. पुढचा घेऊया आपण. धृती. दैवी संपत्तीमध्ये सगळं आलेत सर हे शब्द. हां, आपला सगळं भगवत सगळे शब्द हो, आहेत सर. हो. धनाचा नाश होवो वा प्रियजनांचा संयोग होवो अथवा वियोग होवो, अशा सर्व परिस्थितीमध्ये चित्त विचलित होऊ न देणे म्हणजे धृती होय. धीरोदात्तपणा. प्रत्येक गोष्टीमध्ये कितीही कठीण प्रसंग आला किंवा कितीही काय मानाचा, सन्मानाचा प्रसंग आला, तरी दोन्ही परिस्थितीमध्ये जो सम राहतो, असा जो असतो तो समत्वम योग उच्यते, ती धृती. पोटाचा चौथा भाग रिक्त राहील एवढा सुस्निग्ध आणि रुचकर आहार ग्रहण करणे म्हणजे मिताहार होय. ते काय सांगितलंय? पोटाचा चौथा भाग रिक्त राहील, 4 भाग करायचे आहेत आणि त्यातला वरचा जो सर्वात आहे तो वायूसाठी, वायू विचरण करण्यासाठी रिकामा ठेवायचा. आणि आहार कसा असला पाहिजे? तर सुस्निग्ध आणि रुचकर. मिताहार अपेक्षित आहे. पुढे शौच. शौच म्हणजे शुद्धता. ती शुद्धता आंतरिक शुद्धता आणि बाह्य शुद्धता अशा 2 प्रकारची आहे. त्यापैकी माती, पाणी इत्यादींनी शरीराची शुद्धी करणे म्हणजे बाह्य शुद्धी.
आणि मनाला शुद्ध करणे म्हणजे आंतरिक शुद्धी. आंतरिक शुद्धता ही केवळ अध्यात्म विद्येने शक्य आहे. खडके सर तुमचा माईक चालू आहे. खडके सर माईक चालू आहे. तर शुद्धता ही जी आहे ही मानसिक शुद्धता अशा पद्धतीने जर आपण घेतली तर पहिल्या पादामध्ये मनप्रसादनाचे उपाय सांगितलेले आहेत. योगाच्या योगदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. मैत्री आणि करुणाचं. चित्त प्रसादनाचे उपाय. तर ते सर्व आपल्याला आंतरिक शुद्धीसाठी आवश्यक आहेत आणि बाह्य शुद्धीसाठी माती आणि पाणी हे 2 गोष्टी सांगितल्यात. त्यावेळी साबण अस्तित्वात नव्हता. बरोबर आहे. त्यामुळे मातीने हात धुवायचे, हातपाय सगळं काय असेल ते मातीनं धुवायचं. तेल लागलं तर मातीनं काढायचं किंवा त्यावेळी अजून एक राख पद्धत वापरायचे सर जास्त. राख. बरोबर. आजही पटकन मडबात जातं. आजही मडबात केला जातो ना. घेतला जातो. स्वच्छ होतात रोमकूप वगैरे. आणि मातीनं दुसरं काय होतं की जर गंध काढायचा झाला तुम्ही कसलंही काही वापरा म्हणजे किती साबण 10 वेळा हात धुतला आणि रॉकेलला जर हात बुडवला असाल किंवा डिझेलमध्ये जात नाही तो. पेंटचा वास जात नाही. पण मातीनं आणि जर राखेनं हात धुतला राखेनं तर ते जातं. त्यामुळे ही शुद्धता जी आहे ती अशा पद्धतीत इथे सांगितली. दुसरं काय असणार आहे तर दश नियम. नियम कुठले आहेत? तप, संतोष, आस्तिक्य, दान, ईश्वर पूजन, सिद्धांत श्रवण, ह्री, मती, जप, व्रत हे 10 नियम आहेत. इथे थोडासा फरक आहे. बरोबर. त्यामुळे एक एक आपण आता बघूया. पहिलं काय आहे? तप, नंतर संतोष, नंतर आस्तिक्य, दान, ईश्वर पूजन, सिद्धांत श्रवण, ह्री, मती, जप, व्रत 10 झाले. आता एक एक बघूया. विधिपूर्वक अनुष्ठान केलेल्या कृच्छ्र व्रत, चंद्रायण व्रत इत्यादी व्रताद्वारे शरीराचे शोषण करणे म्हणजे तप होय. तपाचे अनेक प्रकार आहेत. अनुष्ठान करायचं आणि त्यानुसार तप करायचं असं सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ आपण काय म्हणतो की तपाचा अर्थ आपण कसा घेतो की थंडी, वारा, ऊन, पाऊस यामध्ये आपण आपल्या शरीराला दोन्ही गोष्टींमध्ये स्थिर राहण्यासाठी दमन करायचं. इच्छांचं दमन करणे हे पुढे झालं. परंतु त्याच्याबरोबर शरीराला अशा पद्धतीत तयार करायचं की थंडी, वारा, ऊन, पाऊस या सर्व कंडिशन मध्ये ते एकसारखं राहील. त्यामुळे हल्ली फेसबुकवर एक व्हिडिओ दिसतो बघा, तो हिमालयामध्ये बर्फामध्ये तप करत बसलेला एक साधू, उघड्या देहानं बसलेला. तर ते अशा पद्धतीत जर तपानं गोष्टी केल्या तर त्या सिद्ध होतात. त्यामुळे पहिला हे कुठलं आहे? तप आहे. नियम. प्राप्त वस्तूविषयी सहज वृत्तीने समाधानी राहणे म्हणजे संतोष होय. संतोष ठेवावे. आपण हे सगळं बघितलंय अविद्येच्या स्वरूपात. त्याच्या विरुद्ध जर आपण आचरण ठेवलं तर काय होतं? त्याला काय म्हणायचं? अविद्या म्हणायचं. एखादी गोष्ट मला प्राप्त आहे, ज्यानं काम चालणार आहे, तर त्याच्या मला अजून आता एक मी समजा हे घेतला, हा मोबाईल घेतला, मग थोड्या दिवसांनी मला काय वाटतं अजून चांगला पाहिजे, नवीन आलाय ऍपलचा, अजून 14 आलाय, मग 16 आलाय, मग तो घ्यावासा वाटतो. हे जे आहे ते समाधानी नसणे किंवा संतोष नसणे. आणि त्याचऐवजी आहे ना, माझ्याकडे काम चालू आहे ना, काही प्रॉब्लेम नाही असं म्हणून संतोषी राहणे हे समाधानी राहणे म्हटलं जाईल. वेदांनी सांगितलेल्या धर्म अधर्मावर पूर्ण विश्वास असणे म्हणजे आस्तिकता होय. शब्दप्रमाण म्हणजेच शब्द प्रमाण किंवा वेदांवरचा अटळ विश्वास म्हणजे आस्तिकता.
पुढे न्यायमार्गाने प्राप्त केलेल्या धनधान्य इत्यादींचे अत्यंत श्रद्धेने याचकांना वितरण करणे म्हणजे दान होय. जे याचक आहेत किंवा जे मागायला आलेले आहेत त्यांना श्रद्धेने देणे. प्रसन्न अंतःकरणाने आपल्या सामर्थ्यानुसार विष्णू, रुद्र इत्यादी देवतांची पूजा अर्चना करणे म्हणजे ईश्वर पूजन होय. अंतःकरण प्रसन्न ठेवायचं आणि आपलं जेवढं सामर्थ्य आहे त्यानुसार पूजा करायची आहे. भंडारा करायची गरज नाही. म्हणजे सगळ्यांनाच काही सगळ्या लोकांना भंडारा करायची गरज आहे असं नाही. जेवण घालायचं आहे रोज असं नाहीये. ज्यांना जेवढं शक्य आहे त्यानं यथाशक्ती विष्णू, रुद्र इत्यादी देवतांची पूजा अर्चना करणे. वेदांत शास्त्राच्या अर्थाचे परिशीलन करणे, तात्पर्यार्थ जाणणे म्हणजे सिद्धांत श्रवण होय. जे आता आपण करत आहोत. बरोबर आहे ना? हे वेदांतच आहे. आपण जे आता उपनिषद बघतोय ते कशात येतं? वेदांत मध्येच येतं. वेदांत शास्त्राच्या अर्थाचे परिशीलन करणे, तात्पर्यार्थ जाणणे म्हणजे सिद्धांत श्रवण होय. आता इथे याच्या बरोबरच कुठला आला तर आपण जे वेदांनी सांगितलेला म्हणजेच आस्तिकता बरोबर हे सिद्धांत श्रवण येतं. आस्तिकतेमध्ये सुद्धा यांनी अधोरेखित केलं की वेदांनी सांगितलेल्यावर अटळ विश्वास आणि सिद्धांत श्रवणामध्ये पण काय सांगितलं तर वेदांत शास्त्रांचं तात्पर्य जाणणे. वैदिक आणि लौकिक मार्गाने निंदनीय मानलेल्या कर्मांना करण्यात लज्जा अनुभवणे ही म्हणजे री होय. वेदामध्ये जे सांगितलेलं आहे त्यावर अटळ श्रद्धा असली पाहिजे आणि वेदामध्ये काही गोष्टी न कराव्यात अशा सांगितलेल्या आहेत. या कधीही करू नये असं सांगितलेलं आहे. त्या गोष्टी करणे म्हणजे री होय. योग मार्गावर चालणाऱ्यांसाठी सुरुवातीचा आपण योग मार्ग हा बघत आहोत. म्हणजे पहिले 2 अष्टांग योगातले पहिले 2 बघत आहोत आणि हे जेव्हा पक्के होणार तेव्हा पुढच्या अंगामध्ये आपण प्रवेश करायचा आहे खरा. त्यामुळे आपल्याला वैदिक मार्गामध्ये काय निंदनीय सांगितलेलं आहे त्या गोष्टी जसजसं वाचत जाणार तसतसं कळत जाणार. पुढे आपण पूर्वमीमांसा नावाचा ग्रंथ कधी बघितलेलाच नाही किंवा वाचलेलाच नाहीये, परंतु त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींनाच जास्ती महत्व दिलेलं आहे. बरोबर. त्यामुळे वेदांमधल्या गोष्टी म्हणजे काय तर इथपर्यंत सर्व गोष्टी येतात. त्याच्यामध्ये कर्मकांडांच्या सर्व गोष्टी येणारच. बरोबर. वेद निर्दिष्ट कर्म मार्गाविषयी श्रद्धा बाळगणे म्हणजे मती होय. अशा पद्धतीची आपली मती असली पाहिजे. त्या विरुद्ध असता कामा नये. वेदांना न मांडणारी जी दर्शनं आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणे म्हणजे मती नाही. वेदांप्रमाणे वागणारा असला पाहिजे. गुरुपदिष्ट किंवा वेदांशी विरुद्ध नसलेल्या अशा मंत्रांचा विधिपूर्वक अभ्यास करणे म्हणजे जप होय. कसा असला पाहिजे? मंत्र हा कसा असला पाहिजे तर गुरुपदिष्ट असला पाहिजे. गुरुपदिष्ट असण्यामागे संकेत असा असतो की गुरु हा कृपाळूच असतो, जो साधकाच्या स्थितीची जाणीव ठेवतो. आपण अंतरायामध्ये काय बघितलंय तर अप्राप्त भूमी, अलब्ध भूमिकत्व बघितलेलं आहे. अलब्ध भूमिकत्व हा जो आहे योगाच्या ज्या भूमी आपण म्हणतोय आपल्या चित्ताच्याच भूमी जरी घेतल्या की कसल्या आहेत? चित्त 5 भूमीत ना चित्तभूमी. हम्म मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरोध. आता समजा आपण यातल्या कुठल्या तरी ह्याच्यावर आहोत की बाबा विक्षिप्त आहोत आपण, तर गुरु आपला जो आहे
तो आपल्याला हे जाणतो की या माणसाला कुठल्या द्यायला पाहिजेत उपासना किंवा जप कुठल्या पद्धतीनं द्यायला पाहिजे, जेणेकरून त्याचा भूमीच वर्धन होईल किंवा भूमी त्याला पुढच्या भूमीत जाण्यासाठी मदत करेल अशा पद्धतीची जप किंवा अशा पद्धतीच्या मंत्रांचं तो निर्दिष्ट करतो, उपदिष्ट करतो. आणि त्याच मंत्रांचा आपल्याला विधीपूर्वक अभ्यास करणे म्हणजे जप होय. आणि असे मंत्र सुद्धा कसे असावेत तर वेदांशी विरुद्ध नसावेत. गुरुनी जर सांगितलं उद्या की दगड दगड म्हण, तर ते वेदात जर सांगितलेलं नाहीये तर मग ते नाही. दगड दगड हा मंत्र होऊ शकत नाही. तो मंत्र कशाशी संबंधित असला पाहिजे तर वेदांशी संबंधित असलाच पाहिजे आणि गुरुपदिष्ट असला पाहिजे. बरोबर? ठीक आहे. हा जप वाचिक आणि मानसिक अशा 2 प्रकारचा आहे. जपाचे 2 प्रकार, वाचिक आणि मानसिक. म्हणजे वाचिक म्हणजे तोंडानं बोलण्याचा आणि मानसिक म्हणजे मनातल्या मनात. मनाने ध्यानयुक्त होऊन केलेला जप म्हणजे मानसिक जप होय. वाचिक जप हा पुन्हा उच्च स्वरयुक्त आणि उपांशु भेदयुक्त असा 2 प्रकारचा आहे. म्हणजे कसा तर जोरात म्हणणे आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटणे. उच्च उच्चारणाने केलेल्या जपाचे फळ हे त्या प्रसंगात वर्णिल्याप्रमाणे मिळते आणि उपांशु जपाचे फळ हे उच्च जपाच्या 1000 पटीने अधिक मिळते. जास्त श्रद्धा असते. कारण तो मानसिक या स्वरूपात हळूहळू कन्व्हर्ट होतो, संस्कार होतात त्याचे हळूहळू आपल्या मनावर. तर मानसिक जपाचे फळ हे त्याच्याही करोडपटीने अधिक असते. त्याचं पण काय आहे तर ह्याचे तसेच संस्कार होतात चित्तावरती. वेदवर्णित विधी निषेधांचे अनुष्ठान नियमपूर्वक करणे म्हणजे व्रत होय. वेदवर्णित विधी निषेधांचे वेदात जे विधी निषेध सांगितलेले आहेत, विधी आणि निषेध म्हणजे काय करावं आणि काय करू नये, विधी आणि निषेध या शब्दांचा अर्थ. अनुष्ठान नियमपूर्वक करणे म्हणजे व्रत होय. त्यानंतर आहे अष्टविध आसन निरूपणम. 8 आसनं सांगितलेली आहेत. स्वस्तिकासन, गोमुखासन, पद्मासन, वीरासन, सिंहासन, भद्रासन, मुक्तासन, मयूरासन एवढी सांगितलेली आहेत वर्णन. त्यातलं पहिलं बघूया, स्वस्तिकासन. स्वस्तिकासन माहिती आहे सर्वांना? एक्सप्लेन करायची काही गरज? हलके शरीर असलेला आणि एकाग्र चित्त असलेला साधक आपल्या दोन्ही पायांचे तळवे, मांड्या आणि पोटऱ्या यांच्यामध्ये स्थिर करून सरळ ताठ बसल्यास या आसनाला स्वस्तिकासन असं म्हणतात. स्वस्तिकासन हे ध्यानात्मक आसन आहे. या आसनात या आसनाला योगात महत्वाचे स्थान आहे. विधी सांगितला कशा पद्धतीत आसन घालायचं आहे. दुसरं गोमुखासन. गोमुखासन लक्षात आहे? गोमुखासनामध्ये लक्षात ठेवण्यासारखी पोझिशन काय आहे? गुडघा. जो गुडघा वरती तो हात वरती, हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? बरेच जण उलट करतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवण्याची गोष्ट काय आहे तर फक्त एवढीच, जो हात वर, जो पाय वर, जो गुडघा वर, तोच हात वर. उलट करायचं नाही. उजव्या पायाची टाच कमरेच्या बाजूने तर डाव्या पायाची टाच कमरेच्या उजव्या बाजूने अशा प्रकारे स्थिर करावी, जेणेकरून दोन्ही गुडघे एकमेकावर गायीच्या मुखाप्रमाणे दिसतील. या आसनाला गोमुखासन म्हणतात. आता इथे हात वर करायला सांगितलेत तरी का? नाहीच सांगितलेले. बरोबर आहे?
आता गोमुख ह्याच्यामध्ये दिसतं काय, गुडघे एकमेकावर आल्यानंतर आणि त्याच्याबरोबर जे पाय दोन्ही बाजूला जातात, त्या दोन्ही बाजूंना काय म्हणजे त्या पायांना काय म्हणता येईल, कान. मूग जसं समोर असतो तसे कानपाठी असतात ना गाईचे, तसे ते दोन्ही बाजूला पाय जातात, त्यामुळे हे पूर्ण गोमुखासारखं दिसतं. पण ह्याच्यामध्ये या आसनामध्ये इथे हात वर करायला सांगितलेले नाहीत, पाठीकडे हात घ्या असं करू सांगितलेलं नाही. त्यामुळे गोमुख आसनाचे वर्णन इथे असं आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढे आहे पद्मासन. दोन्ही पायांचे तळवे मांडीवर विरुद्ध दिशेने ठेवून त्या पायाचे अंगठे हाताने धरावे. म्हणजे डाव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने आणि उजव्या पायाचा अंगठा डाव्या हाताने, हे पद्मासन आहे. हे आसन सर्व आसनामध्ये श्रेष्ठ मानले आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे आसन सांगताना नाव काय सांगितलंय, पद्मासन. पद्मासन. पण प्रत्यक्षात ते आपल्याला बद्ध माहिती, पद्मासनाचं. हा स्वरूप जे सांगितलंय ते बद्ध पद्मासनाचं आहे. गोमुख आसन सांगितलं पण पूर्ण गोमुख हात वर करून करायला सांगितलेलं नाही. हेही दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. किंवा म्हणजे प्रश्न कसा असतो की कोणत्याही 4 आसनांचं शांडिल्य उपनिषदानुसार वर्णन करा किंवा खालील 4 आसनांचं वर्णन करा शांडिल्य उपनिषदानुसार. मग त्याच्यामध्ये हे 2 आसनं जर टाकलेली असतील आणि जर तुम्ही त्याच्यात अगदी उजवा हात पाय वरती असल्यास उजवा हात वर न्यावा असं करून गोमुखाचं वर्णन केलं तर गेलात, फसलात. कुठे कसं पद्धतीत सांगितलंय हे लक्षात ठेवायचं. चला, पद्मासन सांगितल्यानंतर बद्ध पद्मासनच लिहायचं आहे हे लक्षात ठेवायचं. पुढे वीरासन. वीरासन कसं आहे, एक पाय त्याच्या विरुद्ध बाजूच्या मांडीवर आणि दुसरा पाय त्याच्या विरुद्ध बाजूच्या मांडीवर ठेवून स्थिर बसावे, याला वीरासन म्हणतात. म्हणजे काय आहे, म्हणजे पद्मासनच झालंय. हा, हे पद्मासन आहे. आणि पद्मासनाला काय म्हटलंय, बद्ध बद्ध पद्मासन. पद्मासन. बद्ध बद्ध पद्मासन. पद्मासनाला पद्मासन म्हटलंय, सॉरी उलट. आणि वीरासन कसं सांगितलंय, तर पद्मासनाप्रमाणे सांगितलंय. पुढे सिंहासन. उजव्या पायाची टाच डाव्या पायाने आणि डाव्या पायाची टाच उजव्या पायाने दाबावी. म्हणजे काय, दोन्ही पाय एकमेकासमोर असे घ्यायचे आहेत, बरोबर. दोन्ही पाय डाव्या पायाने दाबावी. दोन्ही गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून हाताची बोटे पसरवून तोंड पूर्ण उघडून एकाग्र चित्त होऊन नासिकाग्राकडे पाहावे, हेच सिंहासन होय. म्हणजे भद्रासनासारखं सुरुवात करायची. उजव्या सेम तसंच पायाची आहे. टाच डाव्या पायाने आणि डाव्या पायाची टाच उजव्या पायाने दाबावी. दोन्ही गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून हाताची बोटे पसरवायची. दोन्ही पाय दोन्ही हात ठेवायचे गुडघ्यावर, हाताची बोटे पसरवून म्हणजे दोन्ही गुडघे असे धरायचे हातानं आणि पूर्ण तोंड उघडायचं आणि एकाग्र चित्त तोंड पूर्ण आ करून उघडायचं आणि नासिकाग्राकडे पाहावे, हे सिंहासन होय. योगाच्या जाणकाराकडून हे आसन नित्य श्रेष्ठ मानले गेलेले आहे. एकाग्रता वाढवणारं आसन आहे आणि हठप्रदीपिकेत उत्तम आसनामध्ये अर्थात आसन चतुष्टयामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. सिद्धासन. डाव्या पायाची टाच लिंगावरती ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी एकाग्र केल्यास हे सिद्धासन होते. मग उजव्या पायाची टाच कुठे ठेवायची? हा मला हाच प्रश्न पडला. म्हणजे काय तर एकंदरीत अर्धा श्लोक कदाचित ह्यातला गायब झालेला असू शकतो. हो. नाही, पण अन्वय अर्थ
योनी वामेन संपीड्य मेढ्राद उपरी दक्षिणम. नाही, आहे इथे सांगितलेलं आहे, श्लोकात सांगितलेलं आहे, अर्थ चुकवलेला आहे यांनी. हम्म. दक्षिण, वामेन योनिम वामेन संपीड्य म्हणजे काय, तर जो पार्ट वंशणाच्या खालचा आहे तिथे काय ठेवायचं आहे, डावा उजवा. पायाची टाच ठेवायची आहे. पाय पाहिजे टाच खाली. हा, आणि मेढ्राद उपरी दक्षिणम, मेढ्राच्या वरती किंवा वंशणाच्या वरती दक्षिण पायाची टाच ठेवायची आहे. ऍक्च्युअल या आसनाचा उपयोग म्हणजे ह्या स्थितीचा उपयोग कशासाठी आहे, तर ब्रह्मचर्य भ्रष्ट होऊ नये म्हणून हम्म. याचा उपयोग आहे. भ्रूमध्ये च मनोलक्षम सिद्धासनम इदम भवेत. म्हणून श्लोकावर लक्ष ठेवायचं. कधी कधी अर्थामध्ये गोंधळ झालेले मला बऱ्याच ठिकाणी मिळालेले आहेत, खूप वेळा मिळालेले आहेत. त्यामुळे श्लोकावर लक्ष ठेवायचं थोडस तरी. हठयोगामध्ये सिद्धासनाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. हठप्रतिकेत सुद्धा आसन चतुष्टयामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर भद्रासन. अर्थ, दोन्ही पायाच्या टाचा लिंगाच्या खाली म्हणजे शिवणीच्या दोन्ही बाजूंना ठेवाव्या. उजवी टाच शिवणीच्या उजव्या बाजूला आणि डावी टाच शिवणीच्या डाव्या बाजूस ठेवावी. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर दृढ करून स्थिर व्हावे. सर्व रोगांचा आणि विषांचा नाश करणारे असे हे भद्रासन आहे. भद्र याचा अर्थ काय होतो? शुभ ना सर, शुभ, चांगलं चांगले, शुभ. राजा. कल्याणकारी. शुभ. हा, भद्र याचा परफेक्ट अर्थ कल्याणकारी. आणि हे आसन कशाचं आहे? कल्याणकारी आसन आहे, म्हणून याला नाव भद्रासन असं दिलेलं आहे. दोन्ही पायाच्या टाचा एकमेकाला तळवे एकमेकाला जोडायचे, जवळ घ्यायचे आणि टाचा शिवणीला लावायच्या. दोन्ही डावीकडे, उजवी टाच उजवीकडे, अशा पद्धतीत लावायचं. दोन्ही हात जे आहेत ते कुठे ठेवायचे आहेत? गुडघ्यावर ठेवायचे आहेत आणि स्थिर व्हायचं आहे. हे सर दोन्ही हात. वीरासनाचं बी असंच वर्णन आलंय ना? वीरासनाचं वर्णन थोडस वेगळं आहे बघा. हाताचं काहीच नाही सांगितलेलं ना तर, आणि टाच अशा हा? एकमेकांवर दाबा म्हटले ते. हा, टाचा दाबा असं प्रेस म्हटलेत करा. आणि हा, म्हणजे शिवणीवर शिवणीला ठेवा लावा असं नाही वगैरे असं सांगितलं. काही नाही सांगितलेलं ना सर तिथं, आणि टाचांचं वीरासन वर्णन. तर पद्मासनच सांगितलंय सरळ. वीरासनात गोंधळ घालूच नका. वीरासन पद्मासनच सांगितलंय सरळ. वीरासन म्हणून पद्मासनच सांगितलेलं आहे, बरोबर. हम्म. आणि तुम्हाला जे आता सिंहासन सांगितलं त्याच्या आधीच, त्याच्यामध्ये ते असं आहे की डावी आणि उजवी पायाची टाच एकमेकावर दाबावी, पण ती शिवणीवर ठेवावी असं सांगितलेलं नाही सिंहासनामध्ये, बरोबर आहे. दोन्ही पाय एकमेकाला जोडायचे आहे, टाच एकमेकावर दाबायची आहे आणि गुडघ्यावर हात ठेवायचे. पण ते कसे ठेवायचे आहेत? तर हात पसरवून ठेवायचे, बोटे पसरवून, म्हणजेच गुडघे धरायचे आहेत. एक गुडघ्याला जोरानं धरायचं आहे आणि मग तोंड उघडायचं आहे आणि नासाग्र दृष्टी करायची आहे. हे सगळं झालं सिंहासन. सिंहासनात. आणि वीरासन काय आहे? पद्मासन आहे. पद्मासन. पद्मासन. आणि पद्मासन काय आहे? बद्ध बद्ध पद्मासन. पद्मासन. म्हणजे पद्मासन, असं लक्षात ठेवा. हे झालं भद्रासन. भद्रासन तर भद्रासनाप्रमाणेच सांगितलंय आणि काय वेगळं सांगितलेलं नाही. नाही. त्यानंतर आहे मुक्तासन. शिवणीच्या डाव्या बाजूला उजव्या पायाच्या टाचेने आणि उजव्या बाजूला डाव्या पायाच्या टाचेने दाबून धरावे, हे आसन मुक्तासन होय. तरी एकदा संपीड्य शिवनी सूक्ष्मा गुल्फे नैव सिद्धासन सुसव्यता हम्म. सव्यम सिद्धासनच गुल्फेन मुक्तासनम इदम भवेत्. हा, तर पाय क्रॉस होतात का असे सर? क्रॉस हा, करायचेत तेच का आता मी बोलतोय. उजव्याच्या? हा, नाही, ते सिद्धासनच आहे, स्पष्ट सिद्धासन आहे. हा, फक्त ह्याच्यामध्ये हात ठेवायला सांगितले नाही, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये हात गुडघ्यावर स्थिर करा वगैरे हे सांगितलेलं नाही.
फक्त दोन बाजूला म्हणजे दोन्ही बाजूला एकमेकांचे क्रॉस पाय करायला तर सांगितले शिवनीकडे. क्रॉस करावेच लागणार आहेत कारण अपोजिटला हे करायचे ना टच. हा हा टाचेनं. हा फक्त सिद्धासनामध्ये कसं सांगितलंय तर शिवनीच्या खाली म्हणजे शिवनीवर डाव्या पायाची टाच आणि मेढराच्या वरती उजव्या पायाची टाच, म्हणजे टाच ही एकमेकावरच येणार, मध्ये फक्त मेढर येणार. हम्म. ओके. आणि इथे काय कसं आहे तर येणार. मुक्तासनामध्ये दोन्ही बाजूला शिवनीवर पण दोन्ही पाय एकमेकावर क्रॉस करायचे आहेत आणि टाचा ज्या आहेत त्या दक्षिणेची उजवीकडे, उजवीची दक्षिणेकडे, सव्य असं म्हटलंय. थोडस मुक्त मुक्त केलं समजा. राहील लक्षात का परत हम्म. एकदा घेऊया? राहील लक्षात ना? नाही आलं लक्षात. हा ठीक आहे. हे हठयोगात मुक्तासनाला पण अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मुक्ती प्रदान करणारे आसन असाही याचा उल्लेख आहे. मयूरासन अवष्टभ्य धराम सम्यक तलाभ्याम तु करद्वयो हस्तयोः कुर्परोः चापी स्थापयेन नाभिपार्श्वयोः सम उन्नत शिरः पादौ दंडवद अयो अग्नि संस्थितः. मयूरासनम एतत्तु सर्व पाप प्रणाशनम. दोन्ही हाताचे तळवे भूमीवर स्थिर करावे जेणेकरून दोन्ही हाताचे कोपरे नाभीच्या आजूबाजूला लागतील व डोके आणि पाय आकाशात दंडाप्रमाणे समान रेषेत स्थिर करावे. सर्व पापांचा नाश करणारे असे हे मयूरासन आहे. मयूरासन सारखंच झालं. फूड बरोबर. फूड टॉक्सिन साठी आहे ना सर? फूड पॉइझनिंग साठी, हो. सिव्हिअर फूड पॉइझनिंग. कशात वर्णन आहे हे? हठयोग मध्ये, हठयोग प्रतिपिकेमध्ये. हठ प्रदीपिकेमध्ये वर्णन आहे. खूप कठीण आसन आहे. हो खूप कठीण आहे. आणि म्हणजे कसं होतं जसं आपलं खाण्याचं प्रमाण जास्ती ज्यांचं आहे त्यांच्यामध्ये नाभीच्या वरच्या भागाचं वजन जास्ती होतं, नाभीच्या खालच्या भागाचं वजन कमी राहतं आणि मग ते इक्विलिब्रियम मध्ये साधत नाही. त्यामुळे हे आसन बऱ्याच जणांना करायला जमत नाही. कसं असतं लहानपणी आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आपलं डोकं जे असतं ते सर्वात मोठा अवयव आणि जास्ती ह्याचा असतो, वजनाचा असतो. त्यामुळे पहिलं आधी मुलाला काय म्हणतात की मान धरायला लागलं, पहिल्या 2 महिन्यात मूल मान धरायलाच पाहिजे. जर धरलं नाही तर डॉक्टर सुद्धा चिंतेत, काळजीत. आलं का लक्षात? याला काहीतरी प्रॉब्लेम आहे एवढं नक्की. त्यामुळे पहिली मान धरणे हे मोठं कौशल्य असतं. आता मुलासाठी किती मोठं कसं असतं तर 1/3 पार्ट हा डोका आहे जर जन्मलेलं बाळ बघितलं तर, आणि त्याचं वजन हे उरलेल्या 2/3 एवढंच असतं. जन्मलेल्या बाळाचे पाय लहान असतात बघितलं तर, धडाचा भाग पण लहान असतो, पण डोकं मात्र मजबूत मोठं असतं आणि त्याला वजन पण जास्ती असतं. प्लस इथे त्याला काय म्हणतो, टाळू म्हणतो आपण, भरलेली नसते वगैरे वगैरे गोष्टी असतात ज्याच्यामुळं त्याला आपल्या मानेच्या मणक्याच्या आधारे पाठीच्या मणक्याच्या बाजूच्या स्नायूचा आधार घेऊन ते वरती उचलायचं असतं. जेव्हा तो परतायला लागतो पहिल्यांदा तेव्हा सुद्धा त्याचं पाय पहिल्यांदा परततात. पाय परतायला लागल्यानंतर धड परततं, पण अजूनही त्याला मान परतता येत नसते. मान पूर्ण परतली की ते स्वतःला धन्य मानायला लागतं. मग पहिले 2-4 दिवस काय करतं तर मान जमिनीवरच, कारण ती वरती उचलता येत नाही परत. मग ते पहिले 2-4 दिवस तिथेच लोळत असतं, म्हणजे त्याचं नाक एका बाजूनं तिथे जमिनीवर पडत असतं, लागत असतं, अशी पद्धत होत असते. मग हळूहळू तो स्नायू डेव्हलप होतो पाठीचा आणि मग ते दोन्ही हात जमिनीवर टेकवतं आणि मान वरती करतं. मग त्याला श्वास घ्यायला वेळ मिळतो. पण 1 ते 2 मिनिटं राहिलं की परत खाली मान टाकतं आणि झोपतं बाळ. तर ही माणसाचा विकासक्रम आहे. आणि जेव्हा ते 18 वर्षाचं होईल, म्हणजे 18 वर्षाचा आपण जेव्हा होतो तेव्हा हे बरोबर संतुलित आकारामध्ये आपलं शरीर पूर्ण तयार होतं.
आणि त्यामध्ये नाभी हे केंद्रस्थान मानलं जाईल. त्याच्या खालचे जे पार्ट आहेत ते आणि वरचे पार्ट आहेत ते त्यांचं वजन बऱ्यापैकी सारखं असतं. आणि असं शरीर लाभणे ही काय आहे, दैवी संपत्ती आहे आयुर्वेदानुसार. असं शरीर प्रमाणात शरीर लाभणे ही दैवी संपत्ती आहे. त्यामुळे ज्यांची मुलं 8 वर्षाच्या आसपासची आहेत त्यांनी आपल्या मुलांना योगासनाला घाला. पश्चिमोत्तानासन त्यांना आलं पाहिजे. त्यांना सर्वांगासन आलं पाहिजे. त्यांना भुजंगासन प्रॉपर आलं पाहिजे किंवा वक्रासन त्यांना आलं पाहिजे. ह्याच्यावर जोर द्या सगळ्यांनी. किंवा आपल्या आसपासची मुलं असतील जी 8 वर्षाच्या आसपास आहेत. आम्ही हे थोडंसं वैज्ञानिक दृष्टीनं सांगतोय, पण कशाला तर मी जर हे प्रसार केला, कारण मी मुलांच्या बाबतीतच काम करतो. माझं काम जे आहे ते मेडिकल ऑफिसर म्हणून मुलांसाठीच आहे. त्यामुळे ज्यांच्या संपर्कात मुलं आहेत त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घेऊया की जर त्यांना शरीर देवानं दिलेलं नसेल पूर्णत्वाने तर अगदी 100% आपण जाऊ असं नाही. पण आज जेव्हा मी 45व्या वर्षी पश्चिमोत्तानासन करायला घेतलं तेव्हा ते असं लक्षात आलं की ते होतच नाहीये. कित्येक दिवस केलं तरी पण होत नाही. कारण काय तर अनुपातच तसा नाही शरीराचा आपला झालेला. आलं लक्षात? तो अनुपात जर करायचा असेल तर योगासनाशिवाय पर्याय नाही. आणि योगासन हा व्यवस्थित मार्ग आहे की ज्याने आपण स्ट्रेचिंग आणि स्ट्रेनिंग दोन्ही गोष्टींना आपण आपल्या पूर्ण शरीराला व्यवस्थित आकार देऊ शकतो. आणि 8 वर्षापासून 18 वर्षापर्यंत त्यांची जे एपिफायसिस असतात ते सक्रिय असतात आणि त्याच्यामुळे त्यांची हाडांची वाढ होणे, त्यांचं प्रॉपर लेंथ तयार होणे ह्या गोष्टी आपण त्यांना प्रवृत्त करू शकतो आसनांमधून. त्यामुळे सूक्ष्म व्यायाम आणि हे काही आसनं ही फार आवश्यक आहेत त्या वयात. ह्या हातावर काय दोन्ही हाताचे तळवे जे आहेत ते असे ठेवायचे आहेत पाठच्या बाजूने. बरोबर? असे ठेवायचे हो. नाही आहेत, असे ठेवायचे आहेत. आणि बेंबीकडे दोन्ही कोपरं जुळवायची आहेत आणि मग हळूहळू पाय आणि डोकं दंडाप्रमाणे स्थिर करायचं आहे. अजून एक त्याच्यातलं आठवलं म्हणून सांगतो की मयूरासन हे महिलांसाठी वर्ज्य आसन आहे. कारण काय तर त्यानं गर्भाशयावर खूप दाब येतो त्याच्यामुळे. पुढे मयुरी आसन करू शकतात महिला. हा होय. याच्यामध्ये सूत्रामध्ये 8 आसनं सांगितले पण प्रत्यक्षात 9 दिलेत पुस्तकात. तर सिद्धासन नाही सूत्रात. हा कुठल्या? की आता जे आपण आसनं पाहिले ना हा याच्यामध्ये सूत्रामध्ये 8 आसनं आहेत पण प्रत्यक्षात पुस्तकात 9 दिलेत. हा आणि बरोबर. 6 नंबरचं जे सिद्धासन आहे ते सूत्रामध्ये नाही. 6 नंबरचं सिंहासन, 5 नंबरचं सिंहासन आणि 6 नंबरचं हो. सिद्धासन. पण सूत्रात म्हणजे कसं त्याचं सूत्र म्हणजे हे दिलेलं आहे काय श्लोक दिलेला आहे. योनिम वामेन हा. संपीड्य मेढ्राद उपरी दक्षिणम भ्रूमध्ये च मनोलक्षम सिद्धासनम इदम भवेत. सूत्र आहे. नाही 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 एकूण आसनं जे ह्या हो बरोबर. बरोबर. उपनिषदाप्रमाणे एकूण हो 8 आसनं सांगितलेत. पण हे आणि 8 मध्ये त्याच्यामध्ये ह्या 6 सिद्धासनाचा उल्लेख नाही केला. सिद्धासनाचा उल्लेख नाही त्याच्यात. उल्लेख नाही त्याच्यात केलेला. पण आपण लिहिताना त्याच्यामुळे हे 9 असताना आसनं होतात. हो 9 आसनं होतात आणि आपण 9च लिहायची. कारण प्रत्येकाचं श्लोकानुसार आपल्याकडे वर्णन आहे ना. त्यामुळे 9च लिहायची आपण. जरी प्रश्न आला असा की शांडिल्य उपनिषदानुसार 8 आसनांचे वर्णन करा, आपण खाली लगेच लिहायचं अथर्ववेदाशी संबंधित उपनिषद आहे पहिलं वाक्य. दुसरं काय हा. यामध्ये शांडिल्य ऋषींना अथर्व मुनींनी उपदेश केलेला आहे दुसरं वाक्य. तिसरं काय उपनिषदामध्ये एकूण 9 आसने वर्णन केलेली आहेत. मग खाली 9 आसनांची नावं लिहायची आणि मग प्रत्येकाचं वाटल्यास हे लिहायचं डिस्क्रिप्शन लिहायचं. ओके. शरीरांतर्गतः रोगा सर्व रोगा विनश्यन्ति विषाणी जीर्यन्ते. हे कशाचं वर्णन आहे?
मयूरासन. येन केन आसनेन सुखधारणं भवती अशक्त अशक्तः तत्समाचरेत. म्हणजे अशक्य माणसानं सुद्धा करायला सांगितलेलं आहे ते. असो, पहिल्यापासून बघूया अर्थ. शरीरांतर्गता हा सर्व रोगा विनश्यंती. आसन केल्याचे फायदे सांगितलेत. ही आसनं जर केली तर शरीरांतर्गत सर्व रोग नाहीसे होतील. विषाणीजिरियते. शरीरामध्ये 2 प्रकारचे विष असतात. एक म्हणजे गरविष आणि दुसरं जे बाहेरून घेतो आपण ते. गरविष हे आपल्या दैनंदिन आहार विहारामधून तयार होणारं विष आहे. ज्याच्यामध्ये आपण समजा आता दूध प्यालं आणि त्याच्यावरती आंबट काहीतरी खाल्लं तर एक ठराविक प्रकारचं गरविष शरीरामध्ये तयार होईल. आणि दुसरं समजा आपण जेवलो आणि लगेच झोपलो दुपारच्या वेळी तरी सुद्धा गरविष तयार होईल. म्हणजे आपलं आहार आणि आपल्या कर्म या दोन्ही मधनं आपल्याला गरविष तयार होतच असतं. उदाहरणार्थ समजा आता ऋतू बदलाचा काळ असतो. काही वेळेला आता अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. तर अशा वेळी आहार कमी घ्यायला सांगितलाय एकदम. पण समजा नाही केलं एखाद्याने तरी त्याच्या शरीरात गरविष तयार होणार. आणि जर एखादा विषच प्याला तर ते विष वेगळा विषय. बरोबर. तर या विषाणी जिर्यंते, विष सुद्धा पचवण्याची ताकद येते. आता हे सर्व कशाच्या संदर्भात आहे तर आपले जे स्त्रोतस आहेत ती स्त्रोतस शुद्ध ठेवण्यासाठी आवश्यक आहे. विषाणी जिर्यंते म्हणजे कशात जिर्यंते म्हणजे सगळं स्त्रोतसामध्येच घडत आहे शरीरामध्ये. स्त्रोतस असं नाही, त्याला काय म्हणणार, 72,000 नाड्या. 72 लाख नाड्या काही ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्यांचं शोधनासाठी हे सगळं आवश्यक आहे. येन केन सुखधारणं. जसं जमेल सुखपूर्वक धारण करायचं आसनांचं. म्हणजे काय तर जोपर्यंत आपल्याला शक्ती आहे तोपर्यंत या धीरोदात्तप्रमाणे त्या अवस्थेत सुखपूर्वक राहता येईल असं शरीराला तयार करण्याचं. सुखकारक वाटेल ते आसन करावे. आणि अशक्त असलेल्यांनी जे आसन सुखकारक वाटेल ते करावे. अशक्त असलेल्या लोकांना सुद्धा आसन करायला सांगितलेलं आहे. पुढे आसन जय फलम येनासनम विजितम जगत्त्रयम तेन विजितम भवती. यमनियमासनाभ्यास युक्त हा पुरुषः प्राणायामं चरेत्. तेन नाड्यः शुद्धा भवन्ति. ज्यांनी या आसनांना सिद्ध केले त्यांनी 3ही जग जिंकले असं म्हटलंय. आणि पुढे काय शब्द आहे, यम नियम आणि आसनांचा अभ्यास करणाऱ्या साधकाने नाड्यांच्या ह्याच्यासाठी शोधनासाठी प्राणायामाचा अभ्यास करावा. म्हणजे जो माणूस बाहेर कर्म अशी करत असेल की जी यम आणि नियमाच्या विरोधात आहेत, किंवा वाणीने तसा बोलत असेल किंवा मनाने तशी कर्म करत असेल, असा जर असेल यमाच्या विरुद्ध वागणारा, आणि त्यानं जर आसनं करायला घेतली आणि आसनात प्रवीणता मिळवली तर त्यानं प्राणायाम करून सिद्ध होणार आहे का? नाही. यमनियमांचं पालन हे आवश्यकच आहे. यमनियमांचं पालन करून जो आसनामध्ये सिद्धी झालेली आहे अशा साधकाने पुढे प्राणायामासाठी जायचं आहे. आणि ते प्राणायामाने काय सिद्ध होणार आहे तर नाड्यांची शुद्धी सिद्ध होणार आहे. पुढे नाडी संज्ञा दि जिज्ञासा. अथ हेन अथर्वणम शाण्डिल्यः प्रपृच्छ केनोपायेन नाड्यः शुद्धाः स्युः. नाड्यः कति संख्याकाः तासाम् उत्पत्तिः किदृशी तासु कति वायवस्तिष्ठन्ति तेषां कानि स्थानानि तत्कर्माणि कानि देहे यानि यानि विज्ञातव्यानि
तत्सर्वं मे बृहती. म्हणजे प्रश्न केला कोणी? शांडिल्यनी, की कुठल्या उपायाने नाड्या शुद्ध होऊ शकतात? पहिला प्रश्न. दुसरं, नाड्याः कति संख्यकाः? नाड्यांची संख्या किती आहे नाड्यांची? आणि तासाम उत्पत्ती ही कीदृशी? त्यांची उत्पत्ती कशी कुठून होते? तासु कती वायवस्तिष्ठानी? त्याच्यामध्ये वायू किती प्रकारचे तिष्ठित आहेत, किंवा त्याच्यामध्ये कुठले कुठले वायू तिष्ठित आहेत? तेषाम कानी स्थानानी? त्या वायूंचं स्थान कुठलं कुठलं आहे? आणि तत्कर्मणी कानी? त्यांचे काम काय आहे शरीरामध्ये? देहे यानी यानी विज्ञातव्यानी तत्सर्वं मे बृहती. देहाविषयी जे जे ज्ञातव्य आहे किंवा जाणण्यायोग्य आहे ते सर्व मला तुम्ही सांगा. अशा पद्धतीत ते अथर्व मुनींना विनंती करतात. पुढे, शरीर प्राण प्रमाणम स होवाचाथर्वा अथेदम शरीरम षण्णवत्यंगुलं त्यंगुलात्मकम भवती. शरीरात प्राणो द्वादशांगुलाधिको भवती. शरीर हे 96 अंगुल आहे. तर शरीरापेक्षा प्राण हा आणखी 12 अंगुल विस्तृत आहे. शरीराचा आकार त्यांनी सांगितला 96 अंगुल आहे. आणि शरीरापेक्षा प्राण हा आणखी 12 अंगुल विस्तृत आहे. आता पुढे प्राणायामाचा विधी, कुंभक विधी. शरीरस्थम प्राणम अग्निना सह योगाभ्यासेन समम न्यूनम वा यहा करोति स योगी पुंगवो भवती. शरीरस्थ प्राणम अग्निना, जो साधक शरीरातील प्राण अग्नीच्या साहाय्याने म्हणजे जठराग्नीने शरीराला समान किंवा त्यापेक्षा कमी विस्तृत करतो, तोच साधक योगी श्रेष्ठ होतो. समान स्थानी प्राणवायूचे जठराग्नीच्या मदतीनेच नियंत्रण करणे ज्याला शक्य होते तो योगी श्रेष्ठ होतो, असं ते वर्णन केलेलं आहे. आपण तिथे काय बघितलं? ध्यानबिंदू उपनिषदामध्ये ऊर्ध्व आणि अधो, आणि अपान वायू हा प्राणाला खेचतो आणि प्राण हा अपानाला वर खेचतो. आणि मग कुंभकाच्या वेळी काय होतं? तर अग्निस्वरूप तयार होतं आणि त्याच्यामुळे कुंडलिनी जागृत होते, असं तिकडे शिकलो. आणि इथे त्यांनी कसं म्हटलंय की समान वायू इथेला जोर दिलाय त्यांनी. समान वायू जो असतो त्या ठिकाणीच कुंभक होणार ना. पोटामधला कोष्ठे चरती सर्वथा समानो अग्निसमीपस्थः कोष्ठे चरती सर्वथा, असं समान वायूचं वर्णन आहे. त्यामुळे जठराग्नीच्या ठिकाणी हा जो वायू असतो तो प्राणाला खाली खेचून कुंभक होतो, आणि त्याला हे ज्याला शक्य होते तो योगी श्रेष्ठ, योगी पुंगवाहा, म्हणजेच कुंभक हा श्रेष्ठ आहे. मनुष्यादीनाम अग्निस्थानम देहमध्ये शिखिस्थानम त्रिकोणम तप्त जांबूनम प्रभम मनुष्याणाम. त्रिकोण आहे आणि तप्त जंबू प्रमाणे. चतुष्पदाम चतुरस्त्रम विहगानाम वृत्ताकारम तन्मध्ये शुभा तन्वी पावकी शिखा तिष्ठती. मनुष्याच्या शरीरात मध्यभागी स्थित असलेले सुवर्णकांती असलेले त्रिकोण हे अग्नीचे स्थान आहे. मध्यभागी म्हणजे नाभीच्या आसपासचा भाग, बरोबर, शरीराचा मध्यभाग. आणि तिथे एक त्रिकोण कल्पना करा. आपल्या बरगड्या आहेत, त्याचा जे मधला भाग आहे तो त्या त्रिकोणाचा वरचा भाग, म्हणजे त्याला आपण इथे म्हणतो खाली. कधीतरी आपल्याला ऍसिडिटी झाली तर जिथे दुखतं ते स्थान म्हणजे त्रिकोणाचा वरचा बिंदू घ्या आणि कोठ्यामध्ये नाभी मध्ये एक आडवी लाईन काढा आणि ते जोडा. तर मनुष्याच्या शरीरात मध्यभागी स्थित असलेले सुवर्णकांती असलेले त्रिकोण हे अग्नीचे स्थान होय. 4 पाय असणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात हे स्थान चौकोनी असते, तर पक्ष्यांच्या शरीरात हे वर्तुळाकार असते.
विचार करताना सार्वभौम विचार केलेला आहे बघा त्यांनी कसा. या अग्निस्थानाच्या मध्यभागी मंगलदायी, नाजूक आणि शुभकारी अशी ज्योत किंवा शिखा असते असं त्यांनी म्हटलंय. शिखा म्हणजे अग्नीची ज्योत अशा पद्धती. पुढे मनुष्यादी देह मध्य लक्षणम. 8 वाजले, मला थांबायला पाहिजे. मग थांबूया आपण इथे. आपण कुठे आहोत? 18व्या पेजला आलो आहोत आपण. उद्यापासून आपण 19 पासून घेऊया. ठीक आहे. हरिओम. सर आहेत ना? राम सर पुढचा क्लास घेणार आहेत. राम सर. मला होस्ट करा सर. अच्छा, मी आहे होस्ट. करतो. बाबासाहेब झाले होस्ट. चुकलं करायला. कुडके सर तुम्ही होस्ट आहे, मला होस्ट करा. सर होस्ट झाले अहो तुम्ही आधी रेकॉर्डिंग. हा, कुडके सर आहेत का? फोन करतो सर त्यांना. दिसतायत ना कुडके सर कुडके सर व्हिडिओ दिसत मध्ये? आहेत पण येत आहे का? सर आहे कसं करायचं मला पार्टिसिपेंट सांगा. पार्टिसिपेंट वरती जावा तुम्ही. पार्टिसिपेंट्स मध्ये कॉल करतो. हा गेलं. झाले. गेलात का? हा हा, तर त्यामध्ये स्वानंद योग विद्या गुरुकुल आहे, वर दिसत आहे नाव पार्टिसिपेंट मधलं. हा त्याच्यावरती बोट धरा, स्पर्श करा. हा, हा. आले पर्याय काय आले? मेक म्यूट होस्ट. आस्क. ओके झालं मेक होस्ट. मेक झालं. होस्ट करा. हा झालं. हो हो.